रत्नागिरी जिल्ह्यातील सन 24-25 मधल्या जिल्हा नियोजन आराखडा जर लक्षात घेतला तर या आराखड्यामध्ये ठराविक तालुक्यांमध्येच फक्त अधिक कामांची तरतूद केलेली ही लक्षात येते। आज मत्स्य व्यवसाय विभागाचा जेव्हा आढावा आपण घेतो, मासेमारी बंदरांच्या विकासासाठी सर्वेक्षण व सुधारणा आणि बंदरांचा विकास करणे या कामाचं कामकाज हे पत्तन अभियंताकडनं होत असतं। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मच्छीमारांची लोकसंख्या ही रत्नागिरी तालुक्यात आहे 30,000, पण त्याच्या पाठोपाठ लोकसंख्या 14,000 ही गुहागर तालुक्यात आहे, 14,000 ही दापोली तालुक्यात आहे आणि 10,000 लोकसंख्या ही राजापूर तालुक्यात आहे। याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मच्छीमारांच्या लोकसंख्येचा विषय आहे आणि सर्वात जास्त लँडिंग स्पॉट हे रत्नागिरी तालुक्यात 20 आहेत, तर गुहागर तालुक्यात 12 आहेत आणि दापोली तालुक्यात 6 आहेत। इतके अधिक प्रमाणात लँडिंग स्पॉट्स असताना त्या सर्वांचा विकासाचा केंद्रबिंदू सर्व तालुके असले पाहिजेत, पण इथे सुद्धा विचार केला आपण तर रत्नागिरी तालुक्यामध्ये 4.25 कोटीची कामं, राजापूर तालुक्यामध्ये 1.25 कोटीची कामं, दापोली तालुक्यामध्ये 2 कोटींची कामं आणि गुहागर तालुक्यामध्ये एकूण 1 कोटीची कामं। पण त्यातही एक काम जे गुहागर मधील होतं त्या 35 लाखाच्या कामाला महाविकास आघाडीमध्ये जे स्थगिती सम्राट सर्व शिकलेले होते, त्यामुळे मंजूर झालेल्या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामाला स्थगिती आणि म्हणून काम थांबवणं अशा पद्धतीचं कामकाज हे लक्षात येतं। म्हणजे गुहागर तालुक्यामध्ये 0 पैसे मंजूर, कारण स्थगिती दिलेली आहे एका कामाला। या पद्धतीनं जेव्हा एकाच तालुक्यामध्ये बांधकामाची इतक्या मोठ्या प्रमाणावरती कामं काढणं आणि ही कंत्राटदारांच्या भल्या करते जेव्हा आम्ही म्हणतो, तेव्हा त्याच्यातला जर विचार केला तर 13 कामं गणेश नावानं अधिक प्राधान्य दिलेलं आहे। मग ती मजूर संस्था असेल किंवा अन्य काही असेल, पण 6-7 कामं एकाच कंत्राटदाराकरता दिली जातात। या पद्धतीचं जर कामकाज होत असेल तर मत्स्य व्यवसाय क्षेत्रातही सर्वदूर जो विकास जिल्ह्याचा व्हायला पाहिजे तो होत नाही। योगायोगानं संपर्क मंत्री, मत्स्य व्यवसाय मंत्री हे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत आणि ते रत्नागिरीमध्ये येत असतात। त्यांच्या निदर्शनास हा विषय या पुढच्या काळात आम्ही आणू आणि जो आतापर्यंत झालेला मत्स्य व्यवसाय विभागातला अनुशेष आहे हा भरून काढण्याचा प्रयत्न आता मत्स्य व्यवसाय मंत्र्यांच्या मार्फत करावा लागेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।